नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। मलेशियातील आंतरराष्ट्रीय सिलबम स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडच्या 21 खेळाडूंची भारतीय संघात निवड। जालना येथे झालेल्या राष्ट्रीय सिलबम स्पर्धेनंतर मलेशिया येथे 1 व 2 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे। यात पिंपरी चिंचवडमधील तब्बल 21 खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळालं आहे। या यशाबद्दल महापौर रवी लांडगे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। खेळाडूंच्या निवडीमुळे पिंपरी चिंचवडच्या क्रीडा क्षेत्राच्या नावलौकिकात भर पडली आहे। अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गती, 2.5 महिन्यात 820 ठिकाणी कारवाई। पिंपरी चिंचवड महापालिकेने 1 एप्रिल ते 22 जून 2026 या कालावधीत शहरातील 820 ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई केली। यामध्ये 451 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत 1,04,270.96 चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहे। तसेच 23 नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून 839 चौरस मीटर क्षेत्र मोकळे करण्यात आलेत। याशिवाय रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणांवरील 346 अतिक्रमणे हटवण्यात आली। नागरिकांनी अतिक्रमणांना प्रोत्साहन न देता शहर स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे। मालमत्ता कर संकलन 412 कोटींच्या पार, सवलतींसाठी शेवटचे 7 दिवस। पिंपरी चिंचवड महापालिकेने आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये मालमत्ता कर संकलनाचा 412.97 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे। 1 एप्रिल ते 22 जून या कालावधीत 3,65,000हून अधिक मालमत्ता धारकांनी कर भरला असून वाकड विभागाने सर्वाधिक 56.39 कोटी रुपयांची वसुली केली आहे। ऑनलाईन कर भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करावर 10% सवलत देण्यात येत असून या सवलतीचा लाभ घेण्यासाठी 30 जून 2026 ही अंतिम मुदत आहे। नागरिकांनी अंतिम दिवसाची वाट न पाहता ऑनलाईन किंवा जवळच्या विभागीय कार्यालयात कर भरून उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे। शून्य कचरा संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शून्य कचरा संकलन म्हणजे झिरो वेस्ट स्लम उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या महिनाभरात 19,805 घरांच्या सहभागातून 11.47 टन कचऱ्याचे स्त्रोत स्तरावर विलगीकरण करण्यात आले आहे। यामध्ये 9.97 टन ओला, 1.50 टन सुका आणि 643 किलो सॅनिटरी कचऱ्याचे स्वतंत्र संकलन व व्यवस्थापन करण्यात आले। कचरा डेपोवरील ताण कमी करून पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। नागरिकांनी ओला, सुका, सॅनिटरी व विशेष काळजीयोग्य कचरा वेगळा करून माझा कचरा माझी जबाबदारी ही संकल्पना अधिक बळकट करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे। तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक। पिंपरी चिंचवड पोलिसांनी 2 वर्षांसाठी तडीपार केलेल्या एका गुंडाला चिखली परिसरातून कोयत्यासह अटक केली। आतिश उत्तरेश्वर तरंगे वय 24, मेहत्रे वस्ती, चिखली असे आरोपीचे नाव असून तो तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आला होता। गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री भीमशक्तीनगर परिसरात कारवाई करत त्याला ताब्यात घेतले। आरोपीकडून सुमारे 500 रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आला असून चिखली पोलीस पुढील तपास करतायत। नोकरीची आमिष दाखवून तरुणाची 2.25 लाखांची फसवणूक। लिंक्डइन आणि व्हॉट्सअप ॲपच्या माध्यमातून नामांकित कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची 1,72,200 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना सांगवी येथे उघडीस आली आहे। या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीने बनावट जॉब प्रोफाईल आणि खोटे इंटरव्ह्यूचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला। त्यानंतर विविध कारणे सांगत ऑनलाईन व्यवहाराद्वारे रक्कम उकळली। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसात तक्रार दिली असून सांगवी पोलीस पुढील तपास करतायत। दुचाकी सिमेंटच्या कठड्याला धडकून दोघांचा मृत्यू। हिंजवडी फेज 3 परिसरात भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या कठड्याला धडकल्याने दुचाकीस्वार आणि त्याच्या मित्राचा मृत्यू झाला। ही घटना रविवारी मध्यरात्री DLF सर्कल जवळील मेट्रो स्टेशन परिसरात घडली। या अपघातात दुचाकी चालक ऋषिकेश सहदेव पोटदुखे वय 26 आणि मागे बसलेला अक्षय कावरे वय 23 यांचा मृत्यू झाला। भरधाव वेगामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून हिंजवडी पोलीस पुढील तपास करतायत। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।